आणखी बडी फोन. हॅलो, मला थोडं बोलायचंय. माझ्याशी? तुला फोन केलाय तर तुझ्याशीच बोलणार ना. बोला की मालकीन बाई. थोडं काम होतं. कुठे आहेस तू? इथंच आहे की. काय झालंय आज? माझी कशी काय आठवण आली तुम्हाला? ऍक्च्युली मला शिरा बनवायचा आहे, सेम टू सेम तुझ्यासारखा. म्हणून थोडी मदत हवी होती तुझी, प्लीज. हाय हाय, काय बोलला? शिरा बनवायचंय काय तुम्हाला? आणि तुम्ही माझ्यासारखा शेम टू शेम? बाप जन्मात जमल काय? असं कोणी म्हणलं का तुम्हाला? असं कोणी म्हणलं ना त्यांना सांगा तेज प्रताप हाय आमच्या सोबतीला. आम्ही असताना तुम्हाला कशाची काळजी? चला की बनवू शिरा. तुम्ही सांगा फक्त कुठला शिरा बनवायचा? पायनॅपल शिरा बनवायचा का? ठरलं तर मग पायनॅपल शिरा बनवू. तर शिरा बनवण्यासाठी सगळ्यात आधी सामग्री लागते. अयो, घेतलं की तुम्ही ऑलरेडीच. साखर आहे, रवा आहे, तूप आहे, आणि हे काय पायनॅपलचे बारीक काप आहे. आणि हे काय बेदाणे आहेत, वेलची आहे आणि बदामाचे तुकडे पण. सगळंच घेतलंय का तुम्ही? म्हणजे ऑल सेट मध्ये रेडी आहात तुम्ही. आता काय शिराच बनवायचं राहिलंय फक्त. आणि त्यासाठी मी आहे की. आता सगळ्यात आधी कढई ठेवली मी ऑलरेडी. नुसती कढई घेऊन नाही चालणार. सगळ्यात आधी एका पातेल्यात दूध गरम करून ठेवायचं बाजूला. थांबा, दूध आपण गरम इथंच आहे. हे एका पातेल्यात दूध घ्यायचं आणि गॅसवर असं एका बाजूला तापत ठेवायचं. असं ठेवायचं आणि हे गॅस चालू करायचा. आता त्यानंतर ही अशी एक कढई घ्यायची. धरा की जरा. आणि या कढईत रवा घालून घ्यायचा. आणि हा असा 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 रवा घेतला की मग ही कढई अशी गॅसवर ठेवायची. आणि तुम्हाला माहितीच आहे अशी कढई पेटवायची. आता सगळ्यात महत्वाचं हे असं उलटणं घ्यायचं आणि
इकडे या की जरा. या या इकडे या. हे पकडा. हा आता हे असं उलटनं घ्यायचं आणि हे असं हे असं 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 खरपूस भाजायचं. ओ वैदी, आपला शिरा भारीच होणार आहे बरं का. पण त्यासाठी तुम्हाला एक काम करावं लागेल. पटकन मला आय लव्ह यू म्हणून टाक. म्हणा की आय लव्ह यू. एकदा म्हणा आय लव्ह यू. अरे हट. हॅलो हट. नकोय मला तुझी मदत. बघून घेईन मी माझं काय ते. मदत करायच्या नावावर चान्स मारेल हा. हट म्हणायला फोन केला होता काय? वैताग आलाय मला याच्या उन्हाचा आणि आयुष्याचा पण. तुम्ही पोचताय म्हणून किती दिवस या खोराडात राहायचंय मी. तुला काय तर सुट्टीवर फिरायला पाठवलंय? वैताग आलाय म्हणे. ही तर आहेस ना म्हणून जिवंत तरी आहेस. तेच 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 ऐकून कटाळा आलाय मला. ताईसाहेब तुम्हाला एवढंच वाटतंय ना तर हे तर राहून बघा, कळेल तुम्हाला मी काय म्हणतोय ते. जीभ फारच वळवळतीये रे तुझी. कुणी सांगितलं होतं बाबूवर हल्ला करायला? म्हणजे मग काय करायला पाहिजे होतं? त्या तेजाला माझा जीव घेऊ द्यायचा होता. त्यानं माझा जीव घ्यायच्या आधीच मला त्याचा जीव घ्यायचा होता. पण घेऊ विषयच संपून टाकायचा होता कायमचा. संपला का मग विषय? नाही ना? तुला काय वाटतं बाबूला मारणं इतकं सोपं आहे? मी होते ना म्हणून वाचलास, नाही तर बाबूने तुझी खांडोळी केली असती. तुला कळतंय का रे मूर्खा? तू तेजाच्या विरोधात होतास तेव्हाची गोष्ट वेगळी होती. त्या वैदेहीवर वार करून ना तू बाबूच्या नजरेत आलायस. इथून बाहेर पडशील आणि मरशील. आणि एवढं सांगून पण तुला बाहेर जायचं असेल ना तर जा, निघ निघ आणि मर एकदाचा. मला काय हौस नाही आली तुला पोसायला. जा निघ. ताईसाहेब नाही म्हणजे मला भीती वाटते ना? मी सांगते ते ऐक आणि गप गुमान इथं पडून राहायचं. थोडी कळ काढ. माझ्याकडे तुझ्यासाठी एक वेगळाच प्लॅन आहे. प्लॅन? कसला प्लॅन? तुला पॉलिटिक्स मध्ये मोठं व्हायचंय ना? मला तुला आमदार बनवायचंय. ताटात
जेवणात एक पदार्थ कमी कमी असल्यासारखं वाटतंय का नाही, है ना? कमी सगळं काय नाही, म्हणजे भात आहे, भाजी आहे, वरण आहे, पापड पण आहे. तुझ्या पण ताटात सगळं दिसतंय. चष्मा वगैरे लागला का काय तुला? काय ग, तू आज शिरा बनवणार होतीस ना? काय झालं त्याचं? बनवलाच नाहीस ना शेवटी? केलाय ना? बनवलाय? अगं मग काय मुरवट ठेवलायस का काय लोणच्या सारखा? हा, घेऊन ये की, खातील सगळेजण. कमाल आहे ना जालिंदर. हा माई, कमालच म्हणजे सुनबाईंनी शिरा केलाय आज. यांनी शिरा केला याचं कौतुक आहे, पण आपल्या शालाका ताईंना लोणचं मुरवत घालतात हे माहितीये. ही कमाल नाही का? ते पण बरोबर आहे. हो बा, काही शिरा दिसतोय. हा, वास किती भारी येतोय एकदम. हा, सगळं भारी झालेलं दिसतंय. मामा, खायच्या आधीच कसं काय बरं कौतुक करता तुम्ही? आता शिरा दिसतोच एवढा भारी आहे, तो खायला केवढा भारी लागल. हा, तुपात केलेला दिसतोय, काजू बदाम पण टाकलेले दिसतात. वाव, भरभरून काजू बदाम टाकले. मग ते दारांच्या घरचा शिरा. माईसाहेब, वाढू तुम्हाला? वाडा वाडा. पहिला मान माईंचा. माई, खा की. तुझ्या सुनांनी स्पेशल शिरा केलाय. आणि जरा सांग तुझ्या भाषेत कसं झालंय ते. सांगते. वाडा. ठेवायचं. बया, मला नको बाई तुझं पायनॅपल फिनॅपल शिरा. माईचं तोंड बघूनच कळतंय कसं झालं असेल ते. 100% गॅरंटी देऊन सांगते, भंगारच झाला असणार. हा, कमाल आहे. छान झालंय शिरा. आम्हाला वाटलं तुम्हाला, पण तुमच्या हाताला जादूही चव आहे. नाही, आम्ही काय म्हणतो, आता सुनबाईंच्या हातचा शिरा प्रत्येक आठवड्याला बनायला पाहिजे. काय चालतंय की, बेस्ट एकदम. चला का ताई, खाऊन बघा की शिरा. क्या नको, मला नको. माझं का नाही पोट खराब आहे, मला नाही खायचा शिरा. मी काय म्हणते वैदेही, बाजूला काढूनच ठेव तरी पण. नाही काय, आमची ताई नाही नाही म्हणती आणि नंतर 3.5 हाणती. आपण गेलं की बरोबर खाणार. नाही, सांग की ग. काय बरोबरच बोलतायत की. बरं जाऊ दे, तिथं सोड, पण माझ्यासाठी काढून ठेवा. म्हणजे आत्ता जरी नाही खाल्ला तरी नंतर मी खाणार आहे डेझर्ट म्हणून. नाही, तुम्हाला खायचा तेव्हा खा, मला आधी द्या, मला भूक लागली. द्या, जालिंदरला द्या. द्या सुनबाई.
छान झालाय ना शिरा? एकदम कमाल. छान झालाय तर छान म्हणा. म्हणा छान. बेस्ट, एकदम बेस्ट. म्हणजे सुनबाई काय शिरा केलाय म्हणजे. माई भारी आहे, एकदम भारी. म्हणजे प्रसादाला एकदम तोड आहे असा, म्हणजे एकदम चविष्ट. हो की नाही? मग आता ही वाटी पूर्ण संपवायची आणि त्यानंतर जेवायला घ्यायचं. आणि एकदा का जेवण झालं ना की सुनबाई लगेच दुसरी वाटी यांच्यासाठी तयार ठेवायची. काय? माई पण ना खाणार, मी पण खाणार. वहिनी साहेब, मामा म्हणताय ना मग शिरा फारीच झाला असेल. काय वास येतोय शिऱ्याचा, लय भारी. आमच्या गोंडसला पण द्या, त्याला 3 वाट्या द्या. आणि बरं का, मला नंतर सांग शिरा कसा झालाय ते. आता तुम्ही सगळेजण एवढा आग्रह करतात ते, तर मला थोडासाच दे वाटीभर. हा नाही म्हणजे मी शिरा नाही खाल्ला म्हणून मग ते जरांच्या सुनाला राग नको यायला ना, म्हणून म्हणलं थोडासाच दे. द्या, आमच्या शालाकाला पण शिरा द्या. नाही, शलाकाला शिरा मिळायचा नाही. मक्तेदारांच्या सुनेला नाव ठेवणाऱ्या मुलीला शिरा मिळणार नाही. बाकीच्यांनी खा. खा खा. कसं मला दाखवू दाखवू खातात सगळेजण. माई तर केवढं कौतुक करायला लागली सुनेचं. उगच नाही म्हणून बसले, आता खाता पण येणार नाही. मामा तर 3-3 वाट्या खाण्याला लागल्या. संपतो का काय काय माहिती. मामा बोलवलंस काय? तेच प्रताप, तुमचीच वाट बघत होतो. काय ना झालं असं की तुम्ही ते काम सांगितलं होतं ना, ते जरा म्हणजे. मामा ही आत्ता आणि असलं काय बोलू नकोस. लई विश्वासानं तुला मी हे सगळं. हो तेच प्रताप. अहो थांबा जरा. अहो तुम्ही एखादं काम जालिंदर मामाला सांगितलंय आणि त्यांनी ते केलं नाही, असं कधी झालंय का? नाही झालंय खरं तर, पण म्हणजे हा हे घ्या, तुमचं काम एकदम चोख झालंय. जालिंदर मामा, जालिंदर मामा, लव यू जालिंदर मामा. तू म्हणजे एकदम सुपरमॅन निघालास की. हा तुला बोललो काय आणि तू काम केलंस काय एकदम फास्टात. हा म्हणजे मामा मी काय म्हणतो, आपण ही बॅग घेऊन पळून जायचं का? म्हणजे अख्खी रमावती म्हणेल मुंबई दिल्ली कलकत्ता मामा भाचे बेपत्ता. मामा लई जड आहेस, जास्त भरले काय? हा लागा कामाला आता. थँक्यू मामा. मामा तू माझं किती मोठं काम केलेस तुला नाही माहिती. खरंच थँक्यू मामा. तुम्हाला तुमच्या कामासाठी बेस्ट लक. लागा कामाला. मी येतो आता. चल. आणि जालिंदर मामा हे लक्षात आहे ना, म्हणजे ही गोष्ट फक्त आपल्यातच. तेज प्रताप, नका काळजी करू, करा तुमचं काम. येतो मामा. यांचं काम तर झालं, माईंनी सांगितलेलं काम करावं लागेल. हॅलो जयसिंग, तेज प्रताप दादा निघाले ऑफिसमधनं. लक्ष ठेवा त्यांच्यावर. आणि हो,
हे कोणाला कळता कामा नये. लागा कामाला. फायनली वैदही तू काहीतरी बनवलंयस आणि ते चांगलं झालंय. टेस्ट करून बघते. आईला फोटो पाठवू का? आई बघ शिरा केलाय मी. मगाशी एक गोष्ट रिअलाइज झाली मला. जेव्हा तू कधीतरी काहीतरी फार मनापासून बनवलं असेल आणि मी आणि ताईने अशी भलती सलती तोंड केले असतील तेव्हा कसं वाटलं असेल तुला? खरंच सॉरी हा त्यासाठी. एक सॉरी इथं पण होऊ द्या. माई साहेब सॉरी. काय हे असं वालं सॉरी नाही, खरं खुरं सॉरी पाहिजे आम्हाला. माई साहेब मला कळत नाहीये तुम्ही काय बोलताय. आता जेवढ्या प्रेमाने केलेल्या शिऱ्याचं कौतुक करताय तेवढ्या प्रेमाने जर का शिरा बनवला असता तर सॉरी म्हणायची वेळ आली नसती. काय झालंय नक्की? आता हातच्या कंकणाला आरसा कशाला? स्वतः एवढा प्रेमाने शिरा केलाय ना, मग त्याची चव घेऊन बघा की. बघा घशाखाली उतरतोय का शिरा. या सॉरी माई साहेब. मी सगळी प्रोसिजर नीट फॉलो केली होती. रेसिपी पण अगदी कट टू कट फॉलो केली होती. मग मला नाही कळते काय कमी पडलं ते. धीर कमी पडला. रवा नीट भाजला गेला नाही. तुमचा धीर कमी पडला तिकडं. अहो संयम महत्वाचा असतोय. सगळंच काही लगेच इन्स्टंट मिळत नाही. प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावा लागतो. आमच्या एक्सपायरी डेटवाल्या सुनबाई नुसतं वय वाढून चालत नाही. वयानुसार वागावं सुद्धा लागतंय. काही महत्वाच्या गोष्टी शिकाव्या लागतात. तिकडे आम्ही तुम्हाला काही बोललो नाही कारण शलाका पुढे आम्हाला तुम्हाला पाडायचं नव्हतं म्हणून तुमचं कौतुक केलं. पण कौतुक म्हणजे अधिकार नसतो हे ध्यानात ठेवायचं. जोवर या घरात आत तोवर आमच्या सावलीत आत. पण जर का सावलीशीच दगा करायला गेलात तर असे काही चटके लागतील जे सोसवणार नाहीत. वैदे अगं शिरा कच्चा राहिला. कळलंय मला. आणि वळलंय सुद्धा. आले
जावई बापू तुम्ही? मीच आहे. काय वेगळा दिसतोय का मी? नाही नाही ना, मग दरवेळी काहीतरी डेंजर बघितल्यासारखं का बघताय माझ्याकडे? भूत दिसतो का मी? नाही नाही अहो जावई बापू. जावई बापू नाही, तेजा. हा तेजा, मी तुम्हाला असं कशाला म्हणेन? नाही तुम्ही नाही म्हणणार, पण वैदे आम्हाला राक्षस म्हणतात. तेच जरा चेक केलं, तुम्हाला मी राक्षस वाटतो काय? राक्षस म्हणली तुम्हाला वैदे? अहो नाही म्हणजे ना, ती चुकून भांडणात म्हणली असेल, तसं तिला काही म्हणायचं नसेल. मी सांगते तिला, तुम्ही काही काळजी करू नका. वाटलंच ना मी तिच्याकडनं माफी मागते तुमची. तुम्ही अजिबात काही काळजी करू, ती पुन्हा असं काही बोलणार नाही तुम्हाला. आई जोक केला, जोक. असं काही म्हणत नाहीत ते मला. हा, त्यांचं माझ्यावर लई प्रेम आहे. लई म्हणजे लई एकदम. हा नाही म्हणजे तुम्हाला लोकांना नाही दिसत ते, पण मला माहिती आहे ना त्यांचा माझ्यावर लई जीव आहे. बरं ते सगळं सोडा, मला सांगा तुमची पोरगी कुठे आहे? कुठे म्हणजे? अहो इथं नाहीये ती. तुम्हाला काही सांगून नाही गेली का? मला काही सांगितलं नाही. नाही तुम्ही काही बोललात का तिला? तुमची काही भांडणं वगैरे झालीत का? काही पोरगी कुठं गेली काही कळत नाही. अगं ए तायडे तायडे, अगं 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 वैदू कुठं सापडत नाहीये. काही मलाही नाही सांगून गेली, तुम्हाला नाही सांगून गेली. कुठं गेली आता काहीच कळत नाही. तायडे अगं कुठं राहिली? काय झालं? वैदू कुठं सापडत नाहीये. अगं सापडत नाहीये. आजी कशी सापडत नाही? गेली होती पण तुम्हाला ना सांगता गेली का ती? तुला काही सांगितलं का? मला कसं काय सांगायला? काहीच कळत नाही. कुठे गेली ती? तुम्हाला कसं काय नाही सांगितलं तिने? तू फोन कर तिला. तू फोन कर. मी करते. मी इथं फोन ठेवून गेले होते. जावे बापू, तुम्ही तुमचा काही फोन वगैरे झाला का? हा असं का बघताय ते? झालं तुमचं? झालं का सगळं बोलून? अहो आई, तुम्हाला काही एकच पोरगी आहे काय? हो, या पोरीबद्दल बोलत होतो मी, स्नेहाताईंबद्दल बोलत होतो. आणि आल्या ते आता काय बोलू नका. स्नेहाताई चला माझ्यासोबत. चला म्हणजे? स्नेहाताई आवरायला घ्या, आपलं काम झालंय. चला आवरायला घ्या. चला आलेच. चला चला चला. ए तायडे, अगं कसलं काम? आई एक जरा वेगळं काम आहे, नंतर सांगतो मी तुम्हाला. नंतर सांगतो सविस्तर. ऐका ना जावई बापू, हे बघा मागच्या वेळेस पण तुम्ही आलात आणि काही न सांगता तिला घेऊन गेलात. असं बरं नाही दिसत. म्हणजे 4 लोक काहीतरी बोलत राहतात आणि यांना पण नाही आवडत ते. उगाच ते मला बोलावत राहतात. हे बोलतात तुम्हाला? हा कुठे? ऐका जावई बापू, ऐका त्यांचं सोडा. तुम्ही मला सांगा ना कुठं घेऊन जाताय तायडीला? ते मी सांगतो नंतर. एक जरा काम आहे महत्वाचं, सांगतो. चला. स्नेहाताई माफ करा, पण मी तुम्हाला नाही घेऊन जाऊ शकत. आपण का नाही? पण ह्या म्हणल्या तुम्हाला नाही घेऊन जायचं, म्हणून आता मी तुम्हाला नाही घेऊन जाऊ शकत. मी जातो. असं कसं? आई तू का नाही म्हणली त्यांना? मला जायचं ना त्यांच्यासोबत. तू कशाला असं म्हणतेस? नाही मी येते तुमच्यासोबत. मला यायचंय ना, पण तुम्ही कशाला असं करता? आई तू कशाला त्यांना काय पण बोलली? मला जायचंय, मी सांगते ना मला जायचंय. मी येते. थांबा. नक्की कुठं घेऊन जायचंय तुम्हाला तिला? अगं आई ते ना मला परेशरावांकडे घेऊन चाललेत. म्हणजे जावई बापू तुम्ही परेशरावांकडे जाताय? हे तायडे, तुम्ही मागच्या वेळेस पण परेशरावांकडे गेला होता? हो. जावई बापू तुम्ही खरंच तिला परेशरावांकडे घेऊन जाताय? आम्ही परेशरावांना भेटायला नाही जातो. हो जातोय आपण. जातोय पण नाही जातो.
म्हणजे आमच्या कबड्डीपटू म्हणजे तुमच्या दुसऱ्या पोरीनं जर विचारलं तर त्यांना सांगा आम्ही परेश रावांना भेटायला जातोय. नाही जाते. हा तेच ते नाही जातो. हा म्हणजे कळलं ना तुम्हाला. त्यांनी विचारलं तर सांगा आम्ही नाही जात. तुम्ही खरंच दोघी मला कन्फ्युज करून टाकतात खरंच. हे सगळं कन्फ्युजन झालेच नाही आता. तुम्ही निघा. चला निघूया. चला चला येतो. हा चल आई डोळे मोठं करू नका. ऐका माझं आई, तुम्ही खरंच काळजी करू नका. मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो सगळं नंतर. आता नाही, आता उशीर होतोय. येतो. हा काळजी करू नका. मी काहीच बोलले नाही. खरं तर चूक माझी होतीच म्हणा. तुझी कशी चूक? आता नाही आला तुला शिरा बनवता म्हणून काय झालं इतकं बोलायचं? अगं कितीतरी मुली आहेत ज्यांना नाही येत स्वयंपाक करता म्हणून काय झालं? तुला बाकीच्या गोष्टी जमतात का नाही? आता तू पुण्याला शिकायला होतीस, आता तिकडे अभ्यास शिकशील का स्वयंपाक शिकशील? राहिलं म्हणून करायचा, त्यात काय? आणि जर तुझ्या आईला माहित असतं की तुझं आता लग्न होणार आहे तर त्यांनी शिकवलं असतं की नाही तुला स्वयंपाक? तर आता एवढं सगळं घाई गडबडीत झालं, राहिलं शिकवायचं. पण म्हणून काय एवढं बोलायचं का? नाही, स्वयंपाकावरनं तर बोलूच नाही. काही नाही ग, हे ना हे फक्त राजकारण आहे. माईला सवयच आहे. ह्याला दम दे, ह्याच्याशी डील कर. तिला सतत वाटतं तिचा ना अधिकारच असला पाहिजे सगळ्यावरती. पण असं थोडीच आहे का? प्रत्येकाला आपलं स्वतःचं काही मत आहे का नाही? आपल्याला नाही पटलं नाही म्हणायचं. बाकी मी ना ठरवलंय आता, मी नाही लक्ष देणार. मी वाटेलच नाही जाणार आहे त्यांच्या. असं कसं वाट्याला जाणार नाही म्हणजे? अगं तू बोललं पाहिजेस. तुला नाही पटलं ना तिथल्या तिथे बोलून टाक. आणि तू तर बोलूच शकतेस. माझ्यासारखं होईल ग. सुरुवातीला काही बोलले नाही, आता आयुष्यभर काही बोलू शकत नाही. पण तू तसं नको करूस. तुला एखादी गोष्ट नाही पटली सरळ बोलून टाक. मला कळतंय तुम्ही काय म्हणताय ते, पण तुम्हाला माहिती आहे ना माईसाहेब कसे आहेत. भयानक आहे बाई. त्यांच्या तर मुलाच्या वागण्यावरनच कळतं. आता तुम्ही किती जेन्युअनली मला तो बँकेतला जॉब मिळवून दिलात. दोन्ही मायलेकांनी मिळून मला घरी बसवलंय त्या संचालक मंडळाच्या नावावर. तर दिवस रात्र फक्त ह्यांची नाटकं बघत बसा. सॉरी काकी, खरं सांगू का, माझी ना चिडचिड होती, रागराग होतोय माझा, म्हणून मला नाहीच बोलायचं या विषयावर. वर्षभराचा प्रश्न मी लक्षच देणार नाही. वैदेही, वर्षभराचा प्रश्न आहे म्हणजे?